आज रजनी स्पर्धा आज सुरुवात झाली या स्पर्धेची। ज्या पद्धतीने आपण सुरुवातीमध्येच उल्लेख केला की सुरुवातीचे 2 सीझन हे डे फॉर्मॅटमध्ये, परंतु डे नाईट फॉर्मॅट हे खूप निर्णायक ठरले आणि अतिशय सुंदर पद्धतीने वैतरणा करायची ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। अगदी जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय, सुंदर मनमोहक आयोजन नियोजन आहे यंदाच्या वर्षामध्ये। आपण पाहतोय सलग 2 वर्ष पहिले तर डे फॉर्मॅट मध्ये होता, परंतु यंदा आपण नाविन्यपूर्ण काहीतरी पाहायला मिळालंय आणि खरोखर एक स्वप्नवत पाहायला मिळतंय। वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आज शुभारंभ झालाय। 23 एप्रिलचा दिवस आपण पाहतोय, सर्वांना उत्सुकता लागली होती कारण डे मध्ये खेळण्याचा वेगळा अनुभव आणि नाईट मध्ये खेळण्याचा वेगळा अनुभव आहे। नक्कीच आणि त्याच अनुभवाने मात्र आज खेळी करण्याकरिता हे दोन्ही संघ आणि हे 12 संघ पुन्हा एकदा सुसज्जित झालेत। हा पहिला चेंडू मार्गस्थ होईल, अगदी दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने। एकीकडे आपण पाहताय प्रशांतजी भगत डिजिटल ऑपरेटर, त्यांच्या समेत आज प्रवीणजी पाटील जे स्वतः प्रोप्रायटर आहेत, रोहितजी चौधरी असतील, साहिलजी मांगेला असतील, ही तमाम डीबीएन लाईव्ह नेटवर्कची टीम, अमरीतजी काराईकर आणि राकेशजी राऊत हे 2 मुख्य पंच अगदी आपण पाहताय। पंच 3 काउंट होतील आणि 3 काउंट झाल्यानंतर पहिला चेंडू हा मार्गस्थ होणार आहे। या सर्वांनी मिळून आपण काउंटडाऊनला अंजाम देऊयात। लेट्स बिगिन द काउंटडाऊन। 3 2 1। चला टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्यात। लेट्स प्लेचा इशारा आदरणीय अशोकजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहताय शुभ आगमन झालं। व्हेरी वेलकम। पहिला चेंडू 7:33 अगदी मार्गस्थ झाला आणि पहिला चेंडू अगदी डॉट। खूप सुंदर पद्धतीने अगदी आजच्या दिवसाची ही सुरुवात, ही रजनी स्पर्धा आणि या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही संघ आमने सामने। इकडे आपण पाहताय ग्रीशा 11 जांभूलपाडा तर दुसरीकडे कृतिक एंटरप्राइजेस पाटीजापाडा। स्कोर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर नन। रणजित आणि तदनंतर नागेश अशी सलामीवीर जोडी। एका संघातून खेळण्याचा अनुभव आहे, म्हणजेच एक चांगल्या कॉन्ट्रीब्युशनने उतरण्याचा हा मानस। स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी बॅटची एज लागली। यष्टी रक्षक थोडेसे तटस्थ असणं ही खूप महत्वाची बाब होती, परंतु ही सुरुवात आहे नितीन आणि सुरुवातीमध्येच ही हलकीशी गफलत होत असताना जीवनदान मिळालंय रणजिताला। स्कोर कार्ड आहे 1 अंकांवर। 2 बॉलची समाप्ती आपण पाहतायत। स्कोर कार्डवर 1 धाव। हार्ड जोडी आहे मैदानच्या आतमध्ये। एका बाजूने रणजित तर दुसऱ्या बाजूने नागेश। आक्रमक अशी जोडी मैदानच्या आतमध्ये जरूर दाखल झाली। गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय हर्षद हा गोलंदाजचा पुढील बॉल। बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप मध्ये चेंडू होईल फरार। व्हीजीपीएल पहिला चौकार येतोय नागेशच्या बॅट मधनं। 4 धावा। वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग भारी आयोजित केला। वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग भारी आयोजित केला। थँक्यू। अगदी बॅकफुटवर जाऊन पंच केला, इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय। पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळालाय। नागेशच्या बॅटमधून आलाय हा चौकार। चांगला स्ट्रोक होता, ऑन द राईज खेळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं इनफिल्डला मात्र भेदून। यावेळी स्विच हिटचा फटका, याला म्हणता सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली करनी पडती है टेढ़ी। सुपर स्ट्रोक गेलाय चेंडू बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार, फ्लॅट षटकार 6। ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ हा नावाला आला। ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ हा नावाला आला। थँक्यू। मान्यवर आले आणि मान्यवरांच्या येण्याने हर्ष झाला आणि तेच गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील यांच्या माध्यमातून हा श्री गणेशा 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता लाभलंय आणि त्यांचा सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी लाख लाख धन्यवाद। थँक्यू सो मच। खूप चांगला स्ट्रोक होता अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना इथून आपण पाहताय स्विच हिटचा फटका हा दर्जेदार होता। 4 बॉलची समाप्ती झाली। टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचले तब्बल 11 धावा स्कोर कार्डवर। यावेळेस मात्र हुक मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क। 6 धावा। क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग। विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाला। नागेश ऑन फायर आपण पाहतात। आधीच्या बॉलवर एक चौकार, तदनंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला। यावेळेस अगदी मिड विकेटच्या डोक्यावरनं खणखणी दर्जेदार षटकार पाहायला मिळाला। टीमची टोटल पहिली तर अगदी जाऊन पोहोचले 17-17। 17 अंकांवर एक चांगली सुरुवात, याला म्हणतात वेल बिगिन इज हाफ डन। एक चांगल्या पद्धतीची सुरुवात केली आणि त्या सुरुवातीमध्ये मिस्टर नागेश पाटीलची बॅट लहरामध्ये। पुन्हा एकदा बॅकफुट पंच, सुपर स्ट्राइक गेलाय चेंडू पुन्हा एकदा हवाई सफरवर।
विदाउट तिकीट यात्रा सफलतेचा प्रवास VGPL षटकार 6. अल्पेश पाटील दिनेश पाटील संघ मालकांची हाय पावर आणि यात लागोपाठ 3 षटकारांकरिता 200 रुपयांचं अगदी कॅश प्राइज योगेशजी पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ अगदी झालाय समाप्त आणि अगदी नितीन म्हणायचं झालं तर पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले बॅटिंग राहिलंय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार नागेशच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालं. अगदी पहिलं षटक पाहिलं तर तब्बल 23 धावा खर्च केल्यात. सुरुवात तर एकदम धडाकेबाज, ज्याप्रमाणे उद्घाटन आपण पाहिलं तशाच प्रकारची सुरुवात झाली या आदेशर. आणि त्याच पद्धतीची फलंदाजी आहे, अतिशय बहारदार. हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. हेच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची मी म्हटलं ना की झलक यंदाच्या वर्षामध्ये सबसे अलग. 23 या अंकांवर धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ अगदी झालाय समाप्त. सुरुवातीमध्ये अगदी पहा ज्या वेळेस एज लागली होती स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर एक चौकार आला. थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला फलंदाजाचा आणि कॉन्फिडन्स लेवल वाढल्यानंतर ॲज अ बॅटर एक चांगल्या प्रतीची आक्रमकता, याला म्हणतात पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. आणि नागेश पाटीलची बॅट लहरत असताना स्कोर कार्ड एक मजबूत स्थितीमध्ये 23 या अंकांवर धावफलक. सेकंड स्पेल मध्ये गेल्या अगदी आपण पाहू शकाल मागील पर्वामध्ये ज्याने मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती तो जमीर याला एकदम राहत आहे. गोलंदाजी मार्कवर सुसज्जित झालाय या सेकंड स्पेल मध्ये. अमय याला अगदी आपण पाहत आहे. एक चांगलं क्रिकेट हाताळण्याकरिता नेहमीच त्याला ओळखलं जातं. फणसपाडा या गावातून तो बिलॉंग करतोय. आज म्हणायचं झालं तर वैतरणा परिसरातील संपूर्ण खेळाडू एकत्रित आणण्याचं काम या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगने पुन्हा एकदा करून दाखवलंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा मान. सुपर स्ट्राईक आहे, लॉंग ऑफला क्लिअर करेल. 1 बाउन्सने क्लिअर होत असताना ओव्हर दी रोप 4 धावा. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग चौकार 4. वचनचा हाय दरारा ब्रँड असा हा बनलाय रूपा वचनचा हाय दरारा ब्रँड असा हा बनलाय आर ग्रीशा 11 चा मूल पाडा रंग हा नावाला आला. नक्कीच संघ खेळतोय आणि त्या संघाचं हे टायटल सॉन्ग अगदी आपण पाहू शकाल. खूप सुंदर पद्धतीने हे प्रचलित सॉन्ग याच परिसरामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आज दादू सेना सुद्धा आपण पाहत आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाची एक वेगळी ओळख राहिलाय. यावेळी चांगला बाउन्स होता. जेव्हा आपण एखाद्या विकेटवर खेळत असतो तेव्हा त्या विकेटच्या कशा पद्धतीने प्रचलन होतं हे सुद्धा ओळखणं सुरुवातीमध्ये खूप महत्वाचं आहे. सिमेंट काँक्रिटीकरण PJ नितीन आणि म्हणूनच त्या दिशेने टप्पा हा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. जर इथून तुम्ही जर टप्पा चुकलात तर फलंदाज मात्र त्या ठिकाणी साबूत आहेत चांगल्या पद्धतीने खेळ करण्याकरिता. यावेळेस गुडलेन स्पॉटवर चेंडू होता, हलकासा बाउन्स झाला आणि हलकासा कट होत असताना आजच्या दिशेने आला आणि डॉट बॉलची संगता. स्कोर कार्ड 27 अंकांवर. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा माणस खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहे. इंटू द गॅप मध्ये खेळला आणि आउटफील्ड फास्ट आहे. सरळ चेंडू निघून गेलाय. बॅकवर्ड थर्डमॅन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4. ग्रीशा 11 चा मूल पाडा संघ हा नावाला आलाय. ग्रीशा 11 चा मूल पाडा संघ. जबरदस्त आपण पाहतो तर धावफलक अगदी वेगाने झपाट्याने द्रुत गतीने वाढताना आपण पाहू शकता. टीमची टोटल आपण अगदी पाहिली ना तर 31 धावा बिनबाद. सुंदर सुरुवात पाहायला मिळालाय. दोन्ही आक्रमक बॅटर रणजित एका बाजूने, दुसऱ्या बाजूने नागेश. अमेय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. टीमची टोटल 31. हो यावेळेस सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. थोडासा द्विधा मनस्थित होता. फलंदाज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली लाईन होती आणि अगदी त्या लाईनवरच अगदी निर्भर राहण्याचा प्रयत्न. पोलीस बांधव या ठिकाणी आपण पाहू शकाल. या इव्हिनिंग सेशन मध्ये ते सुद्धा दाखल झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया. या ठिकाणी शब्द सुमनानी स्वागत. पुन्हा एकदा लॉप केलं या चेंडूला. इनफिल्डच्या वर्ण फोर्स. चेंडू झालाय बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. पुन्हा एकदा झालाय रफू चक्कर. मिळतील धावा 4. VGPL चौकार. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग भारी आयोजित केला. थँक्यू आदेश सर. आपण पाहिलं ना तर स्कोर कार्डवर फक्त एक सिंगल आलाय, त्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी झालाय आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड जरूर आपण पाहू शकता. षटक क्रमांक आपण पाहिलं तर सध्या 2 मार्गस्थ आहे आणि काय सुरुवात दिमागदार झाली आदेश सर. नक्कीच ज्या दिशेने अगदी जीवनदान मिळालं ना त्याचाच हा फायदा घेताना पाहायला मिळतो. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावर जीवनदान मिळालंय तेव्हा तेव्हा ते जीवनदान महागात पडलंय.
म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. छोट्या छोट्या गोष्टीतून क्रिकेट हे नेहमीच पुढे जात असतं आणि जिथे अगदी आपण पाहत आहे 35 या अंकांवर आतापर्यंत एक चांगली आणि कणखर सुरुवात, याला म्हणतात बेधडकपणे सुरुवात करणं. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा माणूस आहे. लॉंग ऑन दिशेने क्षेत्ररक्षक सुसज्जित. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल, थोडीशी फेकी मात्र स्क्वेअर झाली होती, परंतु एकच धाब्यावर समाधान व्यक्त करावं लागेल. अमय्याला आपण पाहता या स्पेलमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा कमबॅक होता, परंतु पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार आणि सहाव्या चेंडूवर ही सिंगल होत असताना पॉवर प्लेचे दोन्ही षटक यावेळी झाले समाप्त. स्कोर कार्ड आहे 36 या अंकांवर. एक चांगली सुरुवात, ज्यामध्ये अगदी सुरुवातीमध्ये आपण पाहिलं लागोपाठ 3 षटकार आले नागेशच्या बॅटमधनं, तर रणजित याला सुद्धा सूर सापडलाय मैदानाच्या दिशेने. कारण की प्रत्येक फलंदाजाकरिता नितीन पहिली धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती पहिली धाव घेतल्यानंतर जिथे कॉन्फिडन्स लेवल वाढलाय, कारण की आज आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना सुद्धा 33 वेळा डकवर बाद व्हावं लागलंय. म्हणून पहिली धाव प्रत्येक फलंदाजाकरिता खूप महत्वाची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ जाऊन पोहोचलाय 36 या अंकांवर. छत्तीस या अंकांवर स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. काय सुंदर ड्रेस कोडिंग आपण पाहताय नितीन पाटील. सर्व खेळाडूंची अगदी आपण पाहताय, विशेष करून या संपूर्ण स्पर्धेकरिता जे टी शर्ट्स आपल्याला स्पॉन्सर्ड केले आदरणीय सन्माननीय एस.के. भाई सचिनजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून. म्हणून म्हटलं ना की नेहमीच एक आदर्श राहिलेत या परिसरामध्ये. कधी आवाज द्या, एस.के. भाई नेहमीच सुसज्जित असतात आणि तेच गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून टी शर्टची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आणि सुंदर असे जे ट्रॅक आपण पाहत आहे V24 फाउंडेशन पुरस्कृत विजय मामा घरत आणि त्यानंतर कैलासजी पाटील यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर्ड झालेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. हे गोड व्यक्तिमत्व आहे, म्हणजे एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनीच मिळून दिलेला प्रतिसाद. अर्थातच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि या चेंडूंची व्यवस्था सुद्धा खूप महत्वाची राहिली. या स्पर्धेकरिता जे मोमेंटोज आपण पाहताय, श्री राजनजी नाईक, विलास सुकुरजी धरे, माने श्री नवीनजी दुबे असतील, स्नेहाताई दुबे पंडित असतील, वसई विधानसभा आमदार, त्यांना सुद्धा आपण पाहताय. सर्वांचंच एक महत्वाचं योगदान राहिलंय. बॅटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर येईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 37 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. महेंद्र यांना आपण पाहताय थर्ड स्पेल मध्ये. पॉवर प्ले मध्ये नितीन खूप महत्वाच्या धावा आल्यात, ज्याने कॉन्फिडन्स लेवल हाय आहे कृतिक एंटरप्राइजेस पाठीचा पाडा या संघाचा. अगदी बरोबर. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केलंय, इथून सुंदर कमबॅक केलंय. कारण पहिला बॉल आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपात हाताळलं, तदनंतर चांगला गोलंदाजी पाहायला मिळाले. महेंद्र आपण गोलंदाज पाहतोय. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. सुंदर प्रतिमा आयोजन नियोजन जरूर पाहायला मिळतंय. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिला दिवस शुभारंभ झाला. मंडळांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन केलं, तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल टॅप करण्याचा प्रयत्न झाला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तर अगदी परिपूर्ण, दुसरीची 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या. तिसरा आणि तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु नकार आलाय आणि 2 धावांची टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचले 39, 39 धावा. एक चांगली सुरुवात आहे. 39 या अंकांवर हे धावफलक आहे. या स्पेलमध्ये महेंद्र याला एक चांगला कमबॅक करावं लागेल. नेहमीच जरीमरी डोलिव्हिया संघातनं या खेळाडूला अगदी खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु एकीकडे आपण पाहताय, मी म्हटलं ना जे कॉम्बिनेशन ठेवलंय नागेश आणि मिस्टर रणजित याचं, जेव्हा एकाच संघातून आपण खेळताय आणि जेव्हा बीजीपीएलच्या फॉर्मॅटमध्ये आपण एकाच संघामध्ये जेव्हा खेळताना पाहायला मिळतात ना, तेव्हा एक चांगला अनुभव असतो आणि तोच अनुभव एकमेकांसमवेत शेअर होत असताना जरी कॉम्बिनेशन चांगलं झालंय, संमती एक चांगल्या पद्धतीने होत आहेत. कॉलिंग खूप महत्त्वाचे ठरलेत आणि त्या कॉल्समध्ये सुद्धा दोन्ही फलंदाज आतापर्यंत अव्वल दर्जाची कामगिरी करत असताना 39 या अंकांवर हे धावफलक 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हलकीशी बॅटची स्निक लागलाय. यस इट इज अ टेकन. विकेटचे इथे झाले पतन. अगोदर जीवनदान मिळालं होतं, त्याचा फायदा सुद्धा घेतला, परंतु आता तो फायदा तिथपर्यंत फायदेशीर ठरत नाही, कारण की या स्पेलमध्ये महेंद्रने मिळवले विकेट. पहिला धक्का तंबूच्या आशाला. हा लागतोय धक्का क्रमांक 1 ग्रीशा 11 जांभूलपाडा या संघाला. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं.
प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू जरूर महेंद्रने प्राप्त करून दिलाय. रणजितला मात्र तंबूच्या आसल्याला परतवलं गेलंय. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये येतोय आशू येतोय. 16 धावांचं योगदान जरूर राहिलं. रणजित आपण पाहताय. दुसऱ्या बाजूने नागेशने लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार जरूर पाहायला मिळालात. नवीन फलंदाज बॅटर आशू मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक सध्या आपण पाहिलं तर 3रं मार्गस्थ आहे आणि ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू जरूर प्राप्त करून दिला आहे सर. नक्कीच ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू मिळालाय. नव्यानं फलंदाज आशुतोष शलगदे आपण पाहताय. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहे. योग्य ते क्षेत्ररक्षण होत असताना लॉंग ऑफ रिझन मध्ये एक सिंगल धाबेवरच समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे 40 या अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना क्रिशा 11 जांभूलपाडा हा संघ आपण पाहताय. कल्पेजी पाटील यांचा संघ मैदानाच्या दिशेने खेळी करत असताना 40 या अंकांवर एक चांगली सुरुवात. स्कोर ऑफ द विकेट खेळाय. चांगला स्ट्रोक लॉप केला या चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चिरून मिळतील धावा 4. चौकार 4. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचलाय 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नागेश काही जबरदस्त विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळालाय. 26 धावांचं झंझावात. त्यांच्या या इनिंगमध्ये एकही सिंगल नाहीये. चौकार आणि षटकार पाहायला मिळाल्यात. टीमची टोटल 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढे एकदा गोलंदाज. पुढील बॉल रिव्हर्स अटेम्प्ट चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. VGPL चौकार 4. मनाची पालखी निघाली कारल्याला. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 48 या अंकांवर. 3 षटकांचा अगदी खेळ इथे झालाय समाप्त. नितीन, ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती ना, आवश्यकता होती ब्रेक थ्रूची. ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर असं वाटलं की धावेंच्या बाबतीमध्ये थोडीशी कमतरता येईल परंतु कमतरता आली नाही आणि चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक सिलेक्शन अगदी नागेशच्या माध्यमातून कंटिन्युअसली आहेत. म्हणून सेट फलंदाज ऑलवेज मैदानाच्या दिशेने का शेट असतो हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. लागोपाठ 3 षटकार आले नागेशच्या बॅटमधनं आणि मागील षटकाचा एंड सुद्धा लागोपाठ 2 चौकाराने केला आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघ ग्रीशा 11 अगदी पाहू शकाल 48 या अंकांवर एक गडी बाद. अप्रतिम जबरदस्त बॅटिंग राहिले. नागेशचा विचार केला तर तब्बल 6 बॉलमध्ये त्याने बनवल्या 30 धावा. 3 षटकार आणि 3 चौकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाल्यात. अजूनही 12 बॉलचा काही शेष आहे आणि 12 मध्ये इथून किती धावा येतील एक टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल. यापुढे यथोचित स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. अतिथी देव भव ही भारतीय आपली संस्कृती आहे. आज वेळात वेळ काढून अगदी आपण पाहताय आदरणीय सन्माननीय गणेश बालकृष्णजी पाटील, एक प्रखर व्यक्तिमत्व आणि नेतृत्व ज्यांची बोली सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्यांचा या ठिकाणी आपण पाहताय यथोचित स्वागत सन्मान सत्यवानजी सापणे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सुंदर असं मोमेंटो. आय लव्ह वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग हे अगदी आपण पाहताय. गणेश बालकृष्णजी पाटील या ठिकाणी वेळात वेळ काढून दाखल झाले त्याकरिता खूप खूप धन्यवाद आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण थोडक्यामध्ये आमच्या वैतरणाकरांना मात्र शुभेच्छा आपल्या शब्दामध्ये द्यायच्या आहेत. धन्यवाद. आजचा हा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिला दिवस श्री गणपती देवाला आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानवंदना करून सर्वप्रथम वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या सर्व सभासदांना आणि उपस्थित ग्रामस्थ या सर्वांना खरंच प्रशंसनीय गोष्ट आहे.
आदरणीय SK जी इथे आहेत. आमची फारशी चर्चा झाली. अनेकशा प्रीमियर लीग होतात, परंतु नाईट प्रीमियर लीग ती सुद्धा एखादा ग्रामीण भागामध्ये होणं ही फार दुर्मिळ आहे. जास्त काय आपला वेळ घेत नाही, एवढंच सांगू शकतो की आज IPL मध्ये मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद ही टीम खेळते. ती सुद्धा ऑरेंज आणि ब्लू जर्सीमध्ये आहे. आणि आज इथे वैतरणा गावात सुद्धा ऑरेंज आणि ब्लूचा जो डिस्प्ले दिसतोय तो सुद्धा उल्लेखनीय आहे. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुर्तास थांबतो. पुढचं काय जर बोलायचं असेल तर फायनल आलो तर जरूर व्यक्त होईल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय शिवराय. थँक्यू सो मच गणेश बालकृष्ण पाटील. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी दाखल झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीकरिता आमच्या समवेत आणि आमच्याकडनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. फुलरलेनची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धावांकरिता मिळतील धाबा 4. चौकार. थँक्यू. या चौकाराच्या मदतीने थोडकाडा बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचलंय. 57 या अंकांवर एक चांगली सुरुवात आहे. आणि या चांगल्या सुरुवातीमध्ये महत्वाचा हातखंडा नागेश पाटीलने अगदी आपल्याला अनुभवताना पाहायला मिळालाय. या आणखी एक यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. आज उद्घाटन समारंभाला या ठिकाणी प्रमुख अतिथीगण आपल्या सर्वांचेच लाडके SK भाई सचिनजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्यांचंच यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी गणेश बालकृष्णजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण SK भाई यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान हा करावायचा आहे. 57 या अंकांवर स्कोर कार्ड. SK भाई यांचा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा मान्यवरांकरिता आपण करायचा आहे. या मान्यवरांची एक सुंदर अशी आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता हातभरणी आहे. आणि त्याच मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मासुदान असेल DBN लाईव्ह नेटवर्क अगदी आपण पाहता एक क्वालिटी करिता ओळखले जात आहेत. आज स्वतः प्रवीणजी पाटील जे प्रोप्रायटर आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू सो मच गणेश बालकृष्णजी पाटील. आपण या ठिकाणी दाखल झालात वेळात वेळ काढून. आणि नक्कीच त्यांचे सुद्धा प्रयत्न असतील की फायनलच्या दिवशी ते उपस्थित राहतील. राकेशजी मेहर त्यांना रिसीव्ह करण्याकरिता गेले. आणि तदनंतर आपण पाहू शकाल या स्पर्धेची आजची सुरुवात नितीन खूप महत्वाची होती. आणि ती सुरुवात झाल्या अखेरकार श्री गणेशा. आणि जिथून आपण पाहायचं झालं तर पहिलं चित्र दिसतंय की या खेळपट्टीवर धावा या प्रचंड आहेत. नागेशने काही जवळचं बॅटिंग केली. 34 धावांचं योगदान राहिलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पंकज. सुरुवात तर धमाकेदार आपण पाहायला मिळालंय. गोलंदाज पुढे चित्रकलून ट्रॅकवर खोलो टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. सिंगल मॅल चांगली अचूक फेकी इथून पाहायला मिळालंय. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचलंय. 58 रन्स 58 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता इथून कमबॅक करावं लागेल. एकीकडे आपण नेहमीच म्हणतो ना की क्रिकेट हा खेळच कमबॅक करिता ओळखला जातो. सुरुवातीमध्ये आपण फलंदाजी अतिशय सुरेख बघितली तर आता बारी आहे गोलंदाजांची. इथून खोलवर लेंथ हाताळण्याचा हा मानस गोलंदाज मिस्टर अमय याचा अगदी आपण पाहता या सेकंड स्पेलमध्ये आहे. योग्य त्या पद्धतीची लेंथ हाताळले. आता पहा जे ब्रह्मास्त्र आहे ना एका वेगवान गोलंदाजाचं ते यॉर्कर यूज केलं गेलंय मैदानाच्या दिशेने. आणि एक चांगल्या षटकाची अगदी झाली समाप्ती. काय हा कमबॅक आहे कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या संघाचा हे सुद्धा पाहायला मिळेल. कारण की पहिल्या षटकामध्ये 23 धावा गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. तर अमय याचं हे दुसरं षटक आपण पाहत आहे. चौथ्या षटकामध्ये अगदी राहिलं 10 धावेंचं. आणि धावफलक जाग्यावर स्थिर आहे. 58 या अंकांवर 2 गडी बाद. प्रथमतः फलंदाजी करत असताना ग्रीशा 11 जांभूलपाडा हा संघ अगदी आपण पाहत आहे. एक चांगली सुरुवात झाली होती. असं वाटलं होतं की एकंदरीत 80 ते 90 धावा या खेळपट्टीवर बनतील नितीन. परंतु आतापर्यंत ते चित्र अगदी पाहायला मिळते. 4 षटकं हाताळण्याकरिता जो वेळ घेतला गेलाय तो अगदी ॲक्युरेट आहे. जी 20 मिनिटं आपण दिली होती त्या 20 मिनिटांमध्ये जी 4 षटकं हाताळलेत म्हणजेच ॲक्युरेट टाइम नुसार चाललेत कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा हा संघ. नेक्स्ट मॅचचा जो टॉस आहे तो सुद्धा आपण कॉल देणार आहोत. वीर योद्धा तलावपाडा आणि वाघोबा सामंतपाडा. चला दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण रेडी व्हा आणि टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचे. थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचा कॉल हा सुद्धा केला जाईल. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर धर्मेश या गोलंदाजाला आणलाय. खार्डी या गावातून बिलॉंग करतो तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा मानस समोरच्या दिशेने खेळला. आता मात्र काऊ कॉर्नरला क्लिअर करेल. जेवढी उंची तेवढा डिस्टन्स. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग षटकार 6. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक.
चांगला स्ट्रोक होता. आता हे बॅटल सुद्धा आपण पाहू शकाल. खार्डी गावाचाच पंकज उभा आहे समोरच्या दिशेने आणि खार्डी गावातूनच धर्मेश. हीच खऱ्या अर्थाने अगदी लीग फॉर्मॅटची एक गंमत आणि जम्मत असते, जिथे धर्मेश अगदी आपण पाहताय डावपेच माहिती आहेत एकमेकांच्या स्ट्रॉंग झोन वीक झोन परिपूर्ण ठाऊक आहेत. ओव्हरपिच चेंडू देऊन बसलाय आणि जिथे अगदी आपण पाहताय ऑन द राईज खेळले आणि सरळ काऊ कॉर्नर सीमारेषा पार धाडलं. मॅक्झिमम हिट होता आणि 6च्या मदतीने स्कोर कार्ड 64 या अंकांवर. यस फलंदाज बाद होतोय. बुद्धीने दादा लय हुशार, विरोधकांना करतोय डेरा. शॉट मारतो सीमा पार, दादाची बॅटिंग लय दमदार. दादा मोठे हा मनाचा, गातो पाठीच्या पाड्यानं. दादा मोठे हा मनाचा, गातो पाठीच्या पाड्यानं. थँक्यू. स्कोर कार्ड अगदी आपण पाहू शकाल 64 या अंकांवर विकेटचं पतन झालं. प्रत्युत्तर दिलं धर्मेशने सुद्धा की मी सुद्धा कमी नाहीये, कारण की एकीकडे ऑरेंज आर्मी दुसरीकडे ब्लू आर्मी अगदी आपण पाहत आहे. सुंदर पद्धतीचं क्रिकेट हाताळण्याकरिता वैतरणा क्रमांची ही ओळख आहे आणि आज खास करून वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग ही डे नाईट रजनी स्पर्धा आपल्या भेटीला आजपासून आदरणीय दिनेशजी पाटील, आदरणीय बाळाजी पाटील, आदरणीय मेघनाथजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्व गोड व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. बाळा पाटील म्हणायचं झालं तर सर्वांनाच आज ज्ञात आहेत. छावा चित्रपट कला दिग्दर्शक, आज त्यांची जी ओळख आहे ती सर्वांनाच ठाऊक आहे आणि अभिमानास्पद मी आहे वैतरणाकर हे ठामपणे सांगतात. तेच बाळाजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. चेंज ऑफ पेस केलं होतं, ओळखलं, सरळ चेंडूला फेकून दिलं आणि आपल्या समालोचन भाषेमध्ये याला आपण म्हणतोय आओ अँड जाओ. 6 मॅक्झिमम हिट. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. अगदी टीमची टोटल पाहिली तर 70 कंप्लीट झाल्यात. 70 धावा स्कोर बोर्डवर शेवटच्या जुनी 2 बॉलचा खेळ शेष आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन रेडी असतील. 5 षटकाच्या अगदी समाप्त अखेर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा मॅच टाइम होईल का? क्षेत्ररक्षक सेल खाली इथून चुकी केली आणि शेवटच्या बॉल अजूनही 1 बॉलचा खेळ शेष आहे. इथून जीवनदान मिळालंय. आता पहा या मिस्टेक्स आहेत ना त्या सातत्याने होताना पाहायला मिळतील, कारण की अंडर फ्लड लाईट खेळण्याचा मात्र तेवढा सराव नसतो आणि त्याच कारणास्तव जे जजमेंट आहे ना ते थोडंसं चुकीचं होताना नितीन अगदी पाहायला मिळालं. परंतु इन मोमेंटला थोडंसं कॉन्सन्ट्रेट नव्हतं. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेकरिता वळत होते आणि 3ऱ्या धावेकरिता वळत असताना फलंदाज मिस्टर अजित किनी यांना बाद व्हावं लागते. तंबूच्या आशाला आणखी 1 विकेटचं झालंय पतन. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. 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 थँक्यू. स्कोर कार्ड 72 या अंकांवर आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर निमितजी पाटील कसराळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीच आम्ही जेव्हा या परिसरामध्ये येतोय ना तेव्हा कसराळीकरांचं हे प्रेम सांगायची गरज नाहीये. पद्मजी पाटील असतील, विश्वास किनी असतील, सर्वांचंच महत्त्वाचं योगदान या मैदानाकरिता राहिलंय आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 याच मैदानावर रंगत असताना पाहायला मिळतंय. चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अगदी तटस्थ फील्ड झालंय. 2ऱ्या धावेकरिता प्रयत्न असेल आणि 2री धाव सुद्धा यशस्वी रीतीने इथे कंप्लीट होत असताना आता 3ऱ्या धावेचा मानच होता. फलंदाजाला इथे सॅक्रिफाईस विकेट द्यावी लागेल, परंतु त्या दिशेने अगदी स्पेल सुद्धा झालंय समाप्त. 74 या अंकांवर स्कोर कार्ड. प्रथमतः फलंदाजी करत असताना ग्रीशा 11 जांभूलपडा संघ अगदी आपण पाहत आहे आणि 75 धावेंचं पाठलाग अगदी करावं लागेल कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या संघाला. या आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मानी अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विकी पाटील यांना विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक करते त्यांच्या शुभ हस्ते आपण गोड व्यक्तिमत्व अशोकजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे.
त्याच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे आपल्याला लाभलं आणि त्या गोड व्यक्तिमत्वांचं यथोचित स्वागत सन्मान विकीजी पाटील या स्पर्धेचे आयोजक करते त्यांच्या शुभ हस्ते अगदी हा मान सन्मान केला जातोय. या ठिकाणी विकीजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय प्रकाशजी वैद्य साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहताय. हा यथोचित मान सन्मान पाहुण्यांचा अगदी आपण पाहू शकाल. या उद्घाटन समारंभाला ते देखील दाखल झाले. आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय जगन्नाथजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अजयजी वैद्य यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावयाचा आहे. जगन्नाथजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय. एक सुंदर असं मोमेंटो ज्यावर आपण बघताय आय लव्ह वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग खास करून या स्पर्धेकरिता एक प्रचलित मुवमेंट अगदी आपण पाहताय आणि त्यांचा हा यथोचित मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावर. तदनंतर आदरणीय रामस्वामीजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा होता यथोचित स्वागत सन्मान निलेशजी सोलंकी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. रामस्वामीजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गुड व्यक्तिमत्व त्यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतोय. या स्पर्धेची आठवण एक सुंदर असं मोमेंटो देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. चला वीर योद्धास तलावपाडा आणि वाघोबा सामनपाडा या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. हॅलो. विजय साहेब उपस्थित झाल्यात. मांडवी पोलीस स्टेशन त्यांच्या यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. सदरक्षण आहे खलनीकर आहे 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या यथोचित स्वागत सन्मान केला जात आहे. विजय सर आपण पाहत आहेत. एस के बाई तदनंतर सत्यवानजी सपना यांच्या शुभ हस्ते सरांचा यथोचित स्वागत मेमेंटो देऊन जरूर केला जातोय. आदरणीय सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपयाची भरीव देणी केली. बंडाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार असेल. चेक. चला टॉस या दिशेने आपण बोलणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल अगदी केला जाईल. सो अशोकजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय आणि एक महत्वाचा हतकंडा या मैदानाकरिता वाघोबा कसरालीकरिता या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण पाहिलाय आणि तेच अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. सो दोन्ही संघ चला आपण उपस्थित राहा. जास्त वेळ वाया घालवू नका. बोथ टीम कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम राकेश या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आज चंद्रकांतजी भोईर चंदू या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एक ठिकाणी सो हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. अशोकजी पाटील काकांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे. सो टॉस या ठिकाणी केला जाईल. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकलेला आहे. वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल राकेश? कसं वाटलं एकंदरीत अंडर फ्लड लाईट्स आपण खेळतायत आणि चांगल्या पद्धतीची ही सुरुवात झाली. कसं वाटलं? जे स्वप्न पाहिलं होतं वैतरणाकरांनी आयोजकांनी खूप चांगली मेहनत केली आणि त्या मेहनतीचं आज फळ मिळले. तुझ्या शब्दामध्ये कौतुक कसं व्यक्त करशील? ग्राउंड खूप सुंदर आहे आणि जे आयोजन आपण पाहताय अंडर फ्लड लाईन मध्ये खेळण्याचा जो मानस होता आजच्या दिवसामध्ये तो सत्यामध्ये साकारलाय त्याकरिता काय म्हणशील?
धन्यवाद. टॉस जिंकलाय, खूप महत्त्वपूर्ण टॉस आहे. पहिला सामना आपण पाहिलात की धावा चांगल्या बनत आहेत. तो या मैदानावर खेळण्याचा अनुभव सुद्धा आहे. सलग 2 वेळा तू बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा याच मैदानावर उचललाय. समोरचा संघ सुद्धा चांगल्या अपेक्षाने उतरलाय. काय निर्णय असेल? सतरक्षण नक्की शुभेच्छा देईन या स्पर्धेकरिता. थँक्यू सो मच. चंद्रकांत चंदू आपल्याकडे वळतोय. जर टॉस जिंकला असता तर आपण काय घेतलं असतं? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं तसं. आज खऱ्या अर्थाने जे स्वप्न पाहिलं होतं आपण की एक डे नाईट स्पर्धा या विभागामध्ये व्हावी आणि ती स्पर्धा आज सुरुवात झाली. कसं वाटतं एकंदरीत? खूप चांगलं वाटते. खूप मेहनत घेतले वैतरणकरांनी. आपले बोलायला गेलं किशन, सत्यवान, विकी, पंकज भरपूर मेहनत घेतली आणि सक्सेस करून दाखवले त्यांनी. आणि खूप चांगल्या पद्धतीचं. सो या प्लॅटफॉर्मचा कशा पद्धतीने नवतरुण उभारत्या सिताऱ्यांनी फायदा घ्यायला हवा, कशा पद्धतीने त्यांनी खेळ करायला हवा, काय म्हणशील नवतरुण उभारत्या सिताऱ्यांना? आता तर जरा ही लाईट आहे आमच्या एरियात, तर फर्स्ट टाइम चालू आहे. बघू आता काय होते ते. करू स्कोर मारायचा. पहिली मॅचला तर स्कोर झालेला आहे, आम्ही पण करू. आणि स्कोर करण्याचा मानस असेल त्याकरिता देईन शुभेच्छा. चांगले खेळा, मेहनतीने खेळा, ह्याच देईन शुभेच्छा. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सो ही न्यूज आहे. टॉस बॉक्स मधून जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये, जिथे हलकासा फेरबदला होईल. या आपण ऐकूया एक लिजंड व्हॉइस तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या समवेत नितीनजी पाटील यांचा गोड आवाज. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. एक बुलंद आवाज आदेश सरांचा आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडू होईल फरार. पंचांचा सिग्नल आलाय. तर VJPL षटकार 6. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका हा इंटरप्राइजेस नावानं. थँक्यू. अमेयने आल्या आल्या मात्र षटकार जरूर पाहायला मिळाला. अमेयच्या बॅटमधनं टीमची टोटल अगदी पाहिली तर जाऊन पोहोचले 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटच्या दिवशी आपण पाहणार आहोत SK बाईंच्या माध्यमातून सिने कलाकार इथे जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा मानस जरूर वर्तवला होता. इथे फटका फसला गेलाय. सुंदर अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा धक्का लागतोय. 8 या धावसंख्येवर गॉन. थँक्यू. आमच्या समवेत तुकाराम सर जॉईन होतात. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत असेल. इथून सर 15 धावा काही नाही आहेत, परंतु थोडीशी घाई होतंय की काय एकंदरीत? धन्यवाद नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणल्याला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवता वंदन करून आज वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जसं आदेशाने उल्लेख केला होता की जे स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न ती नाही आहे जे तुम्ही झोपल्यावरती पाहता. स्वप्न ती जी कदाचित तुम्हाला झोपून देत नाहीये. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशननं ते स्वप्न पाहिलं आणि तोपर्यंत नाही थांबलं तोपर्यंत स्वप्न सत्यात उतरत नाहीयेत. मॅचला झाले सुरुवात. 75चा पाठलाग आहे. स्टार्ट तितका चांगला नाहीये. अकोटाप्याचा चेंडू बॅटच्या स्टिकर वरती लागला होता. चेंडूचं वर पर्स पोचलाय. लूज फिल्डिंग. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा. दुसरी धाव घेताना विकेट. खराब क्षेत्ररक्षणावरती धावू नका. मिसफील्ड आणि त्यावरती आलाय अधावतचा विकेट. गडी बाद. अगोदर गाण्यामधला तर चर्चा बिलकुल या स्पर्धेची चर्चा भरपूर आहे. म्हणजे काउंटडाऊन चालू झालं. जसा तो होळीचा सण सरला 14-15 मार्चचा सण सरला काउंटडाऊन चालू झालं. 30 त्यांना 29 8 9 या काउंटडाऊननं जसं जी स्पर्धा जवळ आली ना तशी उत्सुकता वाढली होती पूर्ण. म्हणजे त्या कनेरच्या त्या नाक्यापासून ते पार या फणसपडच्या टोकापर्यंत जितकी गावं आहेत ना प्रत्येक जण म्हणजे मनामध्ये तोच प्रश्न होता. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आगळ्या वेगळ्या नव्या ढंगामध्ये नव्या रूपामध्ये नव्या आवेशामध्ये आणि जी रजनी क्रिकेटची मजा आहे ना फ्लड लाईट्स क्रिकेट आज झगमगून निघाले. एक कसराईचं मैदान वाघोबा क्रिकेटचं मैदान झगमगून निघाले आहे. आणि या खऱ्या अर्थानं आज दिवस रात्र क्रिकेट आहे पण रात्रीचा उजेड पाहता असं वाटतं दिवसाच खेळतोय की काय. इतकी चांगली ही योजना या स्पर्धेच्या निमित्ताने चर्चा होईल. कारण शेवटचा चेंडू आहे. या पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 75 धावांचा पाठलाग. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना
पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15ची सरासरी होती. 15ची सरासरी राखताना पहिलं तर तुम्ही विकेट गमावले आणि विकेट गमावत असताना म्हणजे जो आस्किंग रन रेट आहे ना त्याच्या जवळपास देखील गेला नाहीत. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया VGPL अर्थात वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग या आजच्या पहिल्या दिवसामध्ये पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. धन्यवाद SK भाई आणि त्यांच्या सहकार्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे आयोजक समितीच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच. आपण दिलेले योगदान, आपण दिलेलं कॉपरेशन आणि आपण दिलेला जो मदतीचा हात आहे तो एक नवा उत्साह वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे आयोजक समितीचे सदस्य आहे ना खऱ्या अर्थानं एक एनर्जी देण्याचं काम, एनर्जी स्त्रोत, ऊर्जा स्त्रोत देण्याचं काम SK भाई आणि या पूर्ण टीमने केलेले आहेत. आपलं मनपूर्वक आभार आणि आपल्याला विनंती देखील येईल ही स्पर्धा पुढचे 4 दिवस आपण या मैदानावरती पाहणार आहोत. अंतिम सामना अंतिम दिवस ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्या सामन्याला पाहण्यासाठी किंवा प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी नक्कीच आपण वेळात वेळ काढून उपस्थित व्हावं. पुन्हा एकदा नितीन आपल्या दिशेने मी येतोय. सुरुवात तितकी चांगली नाहीये. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. अडखळी डळमेळीत सुरुवात आहे पण इतका दिवस तुम्ही वाट पाहिले ना, आता वेळ आले तुमची आणि आता वाट तुम्हाला शोधायची आहे ती विजयाची. जबरदस्त आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली, त्यानंतर चांगली सुरुवात झाली की नाही तर गोलंदाजी करताना चांगली बॅटिंग करावी लागेल. धर्मेश एका बाजूने आपण पाहतोय नवीन बॅटर. यावेळेस मात्र पुलचा फटका सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक 6 धावा. बुद्धीने दादा लय हुशार, विरोधकांना करतोय डेरा. शॉट मारतो सीमा पार, दादाची बॅटिंग लय दमदार. इथून ही पार्टनरशिप होणं गरजेचं आहे या टीमसाठी, कारण सुरुवातीला 3 धक्के दिल्यात. एक षटकार तर धर्मेशच्या बॅटमधनं आलाय. इथून ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे तुकाराम सर. नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला की भागीदारी रचणं गरजेचं आहे आणि धर्मेशची इनिंग महत्वाची आहे. कुटुंबाचा चेंडू, पुलचा फटका, चेंडूला मिडविकेट, सीमारेषा पार पडा, लेकिन एक सिक्स से बात नहीं बनेगी. षटकार पाहिजे पण लगातार पाहिजे. 1 नंबरचा षटकार आलाय ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑन द टोस फटका केला गेला होता आणि चेंडूला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. दादा डॅशिंग रुबाबदार बसला साऱ्यांच्या हृदयानं. दादा डॅशिंग रुबाबदार बसला साऱ्यांच्या हृदयानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय, कृतिका हा इंटरव्ह्यू. थँक्यू. जसं गाणं देखील वाजलंय, गाजतोय पण असं नाही गाजणार. धावा आल्या तर गाजणार. ऑन द टोस केला होता पहिला षटकार आणि त्यानंतर आलेला हा चौकार. 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतायत. 2 बॉलवर 10 धावा जरूर वसूल केल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहतायत अगदी प्रतीक पंकज हा गोलंदाज आपण पाहायला मिळालाय. पुढील बॉल समोर हार्ड बॅटर धर्मेश. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी एकंदरीत पाहायला मिळालंय. रिव्ह्यू घेतला गेला एकंदरीत. पंच चेक परीक्षण निरीक्षण केलं जाईल, त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. कुटुंबाचा चेंडू होता, ज्यावेळेला चेंडू निघून गेला त्यानंतर रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू आहे, फक्त रिव्ह्यूचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करणार, कधी करणार तेही महत्वाचं आहे. पंचांनी नितेश कदम सर आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला आपण चर्चा करतो वैतरणा ग्रामीण भीमे ज्या धमाक्यात सुरुवात झाली आणि जसा स्टार्ट झालाय पहिला सामना ब्लॉकबस्टर आहे. 75 धावांचा पाठलाग आहे पण हा ब्लॉकबस्टर आहे. इथे जर हा धावांचा पाठलाग जो करण्याचा प्रयत्न टीम करते, यावेळेला तुम्ही टॉस जिंकला, फिल्डिंग घेतलं, कदाचित कमी धावांवरती तुम्ही नाही रोखू शकलात पण धावांचा पाठलाग होऊ शकतो या विश्वासानं तुम्हाला खेळायचं आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. पंचाकडे इशारा येणारच आहेत पण त्या निमित्तानं आपण चर्चा देखील करतोय. आणि आता बरोबर जे इनर सर्कल आहे ना 38चं सर्कल, त्याला ते ब्ल्यू लाईन आहे. ब्ल्यू लाईन आहे पाठी. आपण सीमारेषा देखील पाहतोय. एक आगळे वेगळे स्वरूप या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचं आपण पाहतोय. नक्कीच जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. काहीतरी वेगळं पण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालंय. आणि प्रचंड मेहनत आहे. म्हणजे वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व आयोजक समितीचे सदस्य आहेत ना, यांची प्रचंड मेहनत आहे. आणि मेहनतीपेक्षा एक आवड होती, एक पॅशन होतं की आपल्या विभागातील खेळाडूंसाठी चांगली स्पर्धा, चांगला व्यासपीठ आणि प्रेक्षकांना एक पर्वणी असावी या उद्देशानं झपाटलेला हा पूर्ण आयोजक समिती होती. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं व्हाईट बॉलचा इशारा
आणि त्यानंतर नितेश कदम सांगतात की 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा तिथे येणार आहेत. भरपूर वर हा चेंडू गेला होता. चर्चा होईल त्या वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या त्या आयोजक समितीच्या मेहनतीवरती, पण तुर्तास मॅच ऑन गोईंग आहे. मॅच थोडासा रंग भरतोय असं वाटतोय. रंग उधळण्याचं काम बॅट्समन देखील करतायत. क्रॉस बॅटर पडला. थोडासा आपण बघला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा अक्रॉस लाईन खेळताना चेंडू निघून गेलाय. आता पंकजी आपली ताकद दाखवतोय. एक षटकार एक चौकार जरूर आलाय, पण तो देखील ऑन ट्रॅक आलाय की काय असं वाटतंय मागच्या चेंडूवरती. चांगलं कमबॅक केलं गेलंय. अरविंदजी महाराज यांनी जर झेल टिपला तर पंकजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 21-21. आणि नितीन काय माहिती का, आजचा पहिला दिवस आहे, पहिली रजनी. आता तर सुरुवात झाली, बक्षीस यायला पण सुरुवात झाली. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल ना, कदाचित शेवटचा दिवस असेल, एखादा ऑडिटर ठेवावा लागेल याचा हिसाब किताब लिहायला. इतकी बक्षीस येतील. आता बक्षीस देखील आल्यात आणि बघूया ते बक्षिसात पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार. तिथे अरविंद महाराज आहेत. त्यांनी जर झेल टिपला बरोबर तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पंकज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट मोर विकेटचा मारा. मोठा फटका, बिग प्रहार, उंच उंच उंच, लांब 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 वरचा VJPL षटकार. थँक्यू. मागचा एक फटका पाहिला होता धर्मेश यांच्या बॅटमध्ये, हा देखील होता स्लॉट मध्ये होता, गेला बरोबर पार्किंग प्लॉट मध्ये. आणि धर्मेशला पाहिल्यानंतर नितीन ते शोले चित्रपटामध्ये आठवण येते तर डायलॉग या हात नाही आहे, हे सिक्सर वाला फंडा आहे. आणि सिक्सर बॅक टू बॅक या षटकामध्ये 2 षटकार धर्मेशच्या बॅटमधनं. हो क्या बात है. बॅक टू बॅक दूसरा षटकार, बिग हिट. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. थँक्यू. एका बाजूला धर्मेश म्हणून म्हणाला बॅट्समन रंग भरण्याचा प्रयत्न करतोय. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकामध्ये आलाय हा तिसरा. जीत एका बाजूला आहे, जीत साठी देखील कॅश प्राइज आले, पण मागच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर. धर्मेशने सांगितले, निर्देश दिलेत धर्मेश ऑन स्ट्राईक. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, 75चा पाठलाग. मागच्या 2 चेंडूवरती 6 ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चालत सीमारेषा जवळ पाठलाग केला जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर नाही थांबणार. चेंडू गेला सीमारेषा पार. अजून एक दिमागदार चौकार. थँक्यू. कैलास वर्सेस जिजाबाई किसना पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुधीर किसना पाटील यांच्याकडून 1101 रुपयाची भरीव देणगी घेते. मंडळाच्या वतीनं त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. 2 षटकांचा खेळ संपला. 37 धावा धापलकावरती आहेत. मागच्या जर आपण इनिंगचा विचार केला तिथे 23 होत्या, 13 होत्या, तिथे 36 होत्या. 2 षटकामध्ये 36 रन होत्या. कंपॅरिझन जर पाहिलं, तुम्ही 36 केले, आम्ही 37 करणार, पण 37च्या उलट केलं तर 73 होते. 73 नाही 75 करायचे. 75 करायचं आहे. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 2 षटकांचा खेळ, 37 धावा धापलकावरती आहेत, पण अर्धा पल्ला झाला, अर्धा बाकी आहे. आधा आहे, आधे की जरूरत आहे. 18 चेंडू आहेत आणि 18 मध्ये 38 करायचे आहेत. एक हलकीशी धून ऐकूया. डीजे मास्टर रेडी आहेत. पहिला सामना रंगलाय. VJPLचा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार पहिल्याच मॅच मध्ये रंगतोय. थँक्यू. 18 चेंडू आरती आणि एक कॅश प्राइज झाले. माही लवर यांच्याकडे कॅश प्राइज झाले जीत साठी 2 सिक्सर, 2 षटकार, 2 सिक्सर साठी 200 रुपये. 200 रुपयाची ती थोडीशी पिवळीवाली नोट इथे मिळणार आहे. पण मॅच रंगला नितीन. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायच्या 38. 18 बॉल 38 ची आवश्यकता असेल. मार्कवर गोलंदाज जीत आलाय, अजित आणि समोर आहे जीत.
इथून हे चांगलं बॅटर रंगेल. म्हणजे नितीन एका बाजूला जीत एका बाजूला अजित, अचा फरक आहे. आता तो अडकवण्यासाठी आहे का आक्रमकसाठी आहे बघूया. 18 बॉल 38. 18 बॉल 38ची आवश्यकता असेल. गोलंदाज कुलदीप ट्रॅकवर सज्ज होतोय. आकुटोपाचा चेंडू होता ते त्याचे क्षेत्ररक्षक आहे. हलके इथं एच जरूर लागली होती. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्येनं टीम जाऊन पोहोचेल 38 या अंकावर. म्हणजे आता 38 झाले 37 पाहिजे. पहिल्या 37 झालेल्या 38 पाहिजे होत्या. आता थोडं थोडं आले खाली आलाय. इथे फिल्डिंग करण्याच्या जांभूळपाड्या टीमसाठी देखील महत्वाचं आहे. महत्वाचं. आणि आता जे बक्षीस आले बघा, पहिल्या इनिंग मध्ये 200 आले होते, त्या 100च्या 2 नोट आहेत, त्या थोड्याशा ब्ल्यू कलरच्या आहेत ना. आता जी 200ची नोट आली ना ती थोडीशी ऑरेंज कलरची आहे. ऑरेंज कलरची आहे ना. मैदानावरती तेच झालंय. एक ऑरेंज आर्मी आहे, एक ब्ल्यू आर्मी आहे मैदानावरती. नागेशसाठी आले होते ते 200 रुपये. आता जीतसाठी देखील माई लवर यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू, ब्लॉक कॉल, डिलिव्हरी ब्लॉक कॉल. असा पाहिजे चेंडू पाहिजे. एखादं पार्सल पॅक केलं तर त्या पॅकरच्या ज्याच्यावरती बॉक्सवरती लिहिण्यासाठी साधा पेन काम करत नाहीये, तिथे मार्कर वापरावा लागतो, तर तिथे लिहिलं जातं. आणि अशा मॅचमध्ये जर थांबवायचं आहे धर्मेशला तर यॉर्करचा वापर करायचा आहे. तिथे मार्कर, इथे यॉर्कर. या चेंडूवरती सिंगल रन. अगदी बरोबर उल्लेख केलाय. यॉर्करचा ब्रह्मास्त्राचा वापर जरूर पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. हो तेज राज चेंडू. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. हे खूप महत्वाचं असेल. इथून डॉट बॉल खूप मायने असेल क्षेत्ररक्षण करणार टीमसाठी. आणि एक डॉट बॉल बॅटिंग करणार टीमसाठी खूप महत्वाचं नाही. ते समीकरण बिघडू शकेल. ते गणित आहे ना, गणित बिघडू शकेल. गणित सोडवायचं तर सूत्र पाहिजे. इथे विजयाचं देखील सूत्र तुम्हाला सांभाळायचं आहे. पण अजितने सांगितले मी का आलोय, तिसरा षटक हाताळण्यासाठी का आलोय, रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी, विकेट घेण्यासाठी. अजित तेही सांगतोय. अजित पुन्हा एकदा सज्ज होईल. अजित आलाय. मी सांगतोय की अजित मी का आलोय, अभ्यास केलाय. VGPL मध्ये यायचं होतं मागच्या कित्येक दिवसापासून मी सराव केलाय. या दिवसाची वाट मी पाहत होतो. तो दिवस आलाय आणि त्या दिवसामध्ये मी आलोय मैदानावरती थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी. मागचे 2 चेंडू डॉट बॉल. निर्धाव. अभ्यास तर नक्कीच केलाय, कारण आजचा दिवस आपण पाहिला तर जागतिक पुस्तक दिन आहे आणि तोच 23 एप्रिल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अगदी थोडंसं रोखली गेले. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आला. चांगलं कमबॅक केलं. अजितचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 2. पुन्हा एकदा पुढील बॉल. हो यावेळेस काय घडलं जाईल तर पंच दोन्ही हात समांतर करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा धापलकडे. एक चांगला उल्लेख तुम्ही केला. आजच्या दिवसातील 23 एप्रिलचा दिवस पुस्तकाचा. आणि पुस्तकाची कहाणी पण कशी असतं माहिती का, ते वाचाल तर तुम्ही वाचाल, ते वाचायचं आहे तुम्हाला. इथे मॅच पण तसा है. इस मैच को आपको पढ़ना होगा. जब पढ़ नहीं पाओगे तो जड़ कैसे पाओगे. पढ़ना होगा, पढ़ लिया और फिर जड़ दिया. 6 VGPL षटकार. ट्रेन आम्ही आणलाय जीवावर आमच्या. ट्रेन आम्ही आणलाय जीवावर आमच्या. हाताला धरून नाही कुणाच्या हाताला धरून. ऑन स्ट्राइक जीत. खोलवा टप्प्याचा चेंडू. इसका डर के आगे जीत आहे. मैदानावरती पण जीत आहे, अजित आहे, सर्व काही झाले. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. हे षटक आहे संमिश्र आहेत, ज्याच्यावरती धावा आल्यात, धावा रोखल्या गेल्यात, संमिश्र आहेत. या षटकांना धापलकावरती नजर टाकूया. धापलक जाऊन पोहोचलाय तो आता. 47 धावा धापलकावरती. 28 धावा अजूनही करायच्या आहेत. 28 धावा अजूनही करायच्या आहेत. मागच्या षटकामध्ये धावा आल्यात. एक षटकार देखील आला होता. आपण चर्चा करतोय. चर्चा इथे जारी राहील. फक्त हलकीशी धून ऐकूया आणि येऊया वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग या प्रकाश झोता मधल्या रंगलेल्या मॅच मध्ये. सरासरी होती. आता या 2 मागच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 14ची सरासरी आली, कारण 12 बॉल आहेत आणि 28ची आवश्यकता असेल विजयासाठी. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला की सुरुवातीला 75चं आव्हान होतं. 15 75चं आव्हान केलं तर आता 14 दुनी 28 आहेत. या 28चा अर्थ काय माहिती का, पुढच्या 12 चेंडूमध्ये किमान 3 चेंडू तुम्हाला मोठे पटके खेळायचे. 3 चेंडू एक्झिक्यूट करायचे आहेत. त्या 3 चेंडूवरती मोठा प्रहार करायचा आहे. तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी मागच्या 12 मधले किमान 4 किंवा 5 चेंडू चांगले हाताळायचे आहेत.
4-5 चेंडू तुम्ही जर काढून घेतले ना कदाचित आपसूक दबाव बॅट्समन वरती येऊ शकेल. 12 चेंडू 28 धावा गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज नागेश. एक अनुभव प्रचंड अनुभव गाठीशी आहे तो मैदानावरती आलाय. 12 बॉल 28. नागेशने काही जबरदस्त बॅटिंग केली होती. 34 धावांचा झंझावत राहिलाय. इथून अष्टपैलू कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? 12 बॉल 28 ची आवश्यकता. समोर ऑडिटर बॅटर यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरणार नाही. इथे फटका फसला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. अरे ए, आपली एंट्री साऱ्यात हटके बघून येत्याल तुम्हाला झटके. अशी सरळ साधी नाही हवा तुम्ही जाग्यावर खचाल फटके. आरतम हाय खंबीर नावात आमच्या, आरतम हाय खंबीर नावात आमच्या नादाला लागतंय. ज्यासाठी नागेशला मात्र 5 रन केला तो मात्र उद्देश सक्सेसफुल ठरला गेला कारण पहिल्या चेंडूवर विकेट्स गेल्या. आता 11 बॉल आहेत आणि 28 ची आवश्यकता. तो गरम सर अकोटापाचा चेंडू होता त्या चेंडूवरती पूलचा फटका पण बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय. स्टिकर असतं ना त्या स्टिकर जवळ चेंडू लागला होता. गाणं लागलं होतं बाबा झुकत नाही आणि फार पूर्वी गाणं होतं जुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. फक्त आता तो पुष्पा आलाय म्हणून तर सांगतो झुकेगा नाही साला, झुकेगा नाही रुकेगाही नाही असा या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा खेळ आहे. पहिला सामना आणि पहिला सामना कदाचित काही दिशादर्शक असू शकेल. 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय भरत. बघूया भरत मागच्या वर्षी आपण डेचं क्रिकेट पाहिलं होतं ज्यावेळेला वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये भरतचा खेळ पाहिला होता. आता नाईट मध्ये आलाय फक्त तो लांब लाईट मध्ये बरोबर येतो का लाईट लॅम्प मध्ये बघूया. उचली होती लाईट लाईन मध्ये यायचा प्रयत्न केला गेला होता. पहिला चेंडू ज्यावेळेला विकेट गेला होता आत्मविश्वास नागेशचा देखील आलाय आणि असा नाही वाढलाय. मागे जसं तुम्ही उल्लेख केला तो झंझावात 34 धावांची केळी तिथून आलेला कॉन्फिडन्स आता परावर्तित झालाय गोलंदाजीमध्ये. जबरदस्त गोलंदाजी सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर विकेट नंतर डॉट बॉल येतोय. भरतला चांगली कामगिरी करावी लागेल. आता 10 बॉल 28 ची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा पुढील बॉल. हो यावेळेस बॅटची टेकन फलंदाज भरतला परतावा लागेल. भरत जातोय परत गॉन. गाना सही लगा फिलिंग लेकिन भाई फिलिंग समजता कोण आहे? फिलिंग समजता ही नाही ना. भावना समजता कोण? प्रत्येक जण म्हणजे तो भावनेचा आदर करणं अनादर करणं हे सर्व गोष्टी असतात. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग पुढचा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही टीमने बी रेडी राहायचं आहे आणि आयोजकांना महत्त्वाची एक सूचना आहे विनंती देखील आहेत की यानंतर ज्यावेळेला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन येतील ना आपण रणनीती बनवून या की टॉस जिंकल्यानंतर आपला टीम डिसिजन काय घेणार का तेही आपण सांगूया. पण सध्या नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत. अजय अकोटापाचा चेंडू शॉर्ट ऑन पूल केला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मांडवी पोलीस सचिनची आपण बघतोय सन्माननीय विजयजी पाटील शाह सर देखील होते. आज महत्वाचा वेळ विजयजी आपण देखील या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग साठी दिलेले आहेत. धकाधकीचं आयुष्य असताना आपण जसा उल्लेख केला होता ही सर्व मंडळी आहेत ना ही जगतात म्हणून आपण आरामात जगू शकतो. हे जगते इसके लिए हम जग पाते तसं आहेत. त्यामुळे धन्यवाद सर. आज महत्वाचा वेळ या VGPL मध्ये आपण दिलाय त्यामुळे आपलं मनपूर्वक आभार. धर्मेश ऑन स्ट्राईक. आई फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दुसऱ्या तिसऱ्या. ये क्या पार्टनरशिप बनायची होती. बॅट्समनची पार्टनरशिप बनलाय 2 फिल्डरची. नागेशला माहिती होतं भाऊ झेल सोडणार आहे आणि तो बरोबर पोहोचलाय ते चेंडूवरती. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. विकेट धर्मेश बाद. नागेश चेंडू हाताळल्यानंतर धावत गेले ना काय सांगशील? नक्कीच नागेशचं कौतुक आहे. खूप मेहनत घेतोय कारण बॉल हाताळला गेला तदनंतर त्या चेंडूपर्यंत पोहोचला गेला झेल टिपण्यासाठी. बाकीचे खेळाडू सुद्धा होते पण नागेशने तो झेल टिपला नाही. नागेश इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळलं. म्हणजे हा सामना एका बाजूला जर पाहिलं तर 2 संघ नाही खेळत आहेत. एक बॅटिंग करणारा संघ आहे आणि त्यांच्यासमोर नागेश आहे. बॅटिंग करताना नागेश, बॉलिंग करताना नागेश आणि नागेशच्या अगेन स्ट्रॅटेजी बनवताना आता
टीम थोडीशी मागे आली की काय असं वाटते. एखादा रिव्हर्स षटकार जर येतोय तर योगेशजी पाटील पाकोबाचे खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक धाव तर कंप्लीट केली जाईल, एका धावेने काही होणार नाहीये. तिथे चांगला बॅकअप मिळाला, त्यावर 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनिशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 50 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजे अजूनही 25ची आवश्यकता असेल आणि षटक खूप निर्णायक ठरलं गेलंय. काही जबरदस्त गोलंदाजी केलंय, कौतुक करावं लागेल नागेशचं. फक्त 3 धावा, फक्त 3 धावा या षटकामध्ये आल्या आहेत आणि त्यानंतर विकेट देखील आले होते. महत्वाचा धर्मेशचा विकेट असेल, इथला बाद जितला बाद केलं पहिल्या चेंडूवरती आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कलाटणी देण्याचं काम केलेलं. पण मॅच नाही संपलाय, असं मॅच भरपूर पाहिलेत. 6-25, 6-26 भरपूर वेळा पाहिले. असं काय घडलं तर खऱ्या अर्थानं 6 बॉलचा व्हिडिओ हा व्हायरल होणार आहे. एक हलकीशी धून 6 चेंडू आणि 25ची आवश्यकता आहे. घड्याळावरती लक्ष असू द्या, पंच तेच सांगतात घडी की टिकटिक जो आपको हमेशा जगाए रखती है. आणि त्यामुळे घड्याळाच्या टिकटिकवरती देखील नजर असू द्या. नितीन पाटील आमच्या जोडीने आहेत. 6 चेंडू 25 धावा. पहिल्या 2-3 चेंडूवरती जर मोठा फटका नाही आला तर हा सामना चाललाय जांभूलपाड्या टीमच्या बाजूने. नक्कीच आता सुरुवातीपासून तुम्हाला हवाई सफर करावे लागतील. मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद जो नॉन सेकंडला आहे त्याने जर षटकार ठोकला तर माई लवर यांच्याकडनं 200 रुपये आहेत. पण फक्त ते स्ट्राईकला जात असताना किती बॉल जातील ते महत्वाचे आहेत. त्यानंतर रिव्हर्स जर षटकार येतो तर योगेशजी पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नाही याच करता मी निती म्हटलं होतं जसं जसं स्पर्धा पुढे जाईल ते बक्षिसं लिहिण्यासाठी एक आपल्याला अकाउंटंट ठेवावं लागेल. आणि पहिला स्वीप स्लॉक स्वीपचा फटका चेंडू पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. पहिल्या चेंडूवरती बीजेपीएल षटकार. मगाशी तुम्ही उल्लेख केला होता पहिल्या बॉल 1-2 बॉल मध्ये मोठे फटके आले पाहिजे आणि तो सुरुवात तर केले धमाकेदार. आता 5 बॉल आहेत, 19 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल 19ची आवश्यकता असेल. आणखीन 3 हवाई सफर. एक तर आलाय परंतु आणखीन 3 मोठे हवाई सफर. बिल्कुल जैसे कहते हैं ना वो पेप्सी से ऍड वाला है, दिल मांगे मोर ये रन मांगे मोर अगेन अँड अगेन मोर. पण आता चर्चा तिथेही चालल्या, फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका. रणजित क्या अंपायर तुम्हाला तेच सांगतात, पंच तेच सांगतात जी वेळेची मर्यादा आहे ती वेळेची मर्यादा तुम्ही पाळायची आहे. वेळेला महत्त्व द्यायचं आहे. वेळेचं महत्त्व जर नाही दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देणार नाही. किंवा जर जास्त वेळ इथे खर्च घेतला तर आयोजकाने सांगितले आहेत कदाचित जो नियम पुढे अंमलात आणावा लागेल. त्याच्यामुळे पंच आहेत ते निर्देश देतात आपल्याला वेळ थोडासा वाचवायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. अजयच्या बाट मधनं मात्र षटकार जरूर पाहायला मिळालाय. 5 बॉल 19 धावांची आवश्यकता असेल. या षटकांशी थोडंसं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचं काम केलंय, कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस थोडंसं कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव मिळेल, सिंगलने काम होणार नाहीये. आता येथून फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. थँक्यू. आता 4 बॉल आहेत आणि 4 मध्ये मोठे 3 हिट करायचे. आणि जो प्रयत्न केला गेला कदाचित धाव घेण्याचा हा अगोदर होऊ शकले असता का. त्यामुळे हाही प्रश्न महत्वाचा असणार आहे, कारण ज्या फलंदाजाने षटकार टोकला होता तो मात्र नॉन सेकंडला धावाच्या स्वरूपात गडी बाजला आहे. तुम्ही चांगला उल्लेख केला होता की आता 4 चेंडूवरती 18 धावा यायचा तर 3 फटके खेळायचे आहेत आणि गोलंदाजाला किमान 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. आशू आहेत, आशू एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला माही लवरकडनं कॅश प्राइज आहे लागोपाठचे. आणि प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये. हर्षदसाठी हर्षद ऑन स्ट्राईक फटका खेळायचा कव्हरच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक झालाय. चेंडूच्या खाली त्यानं टिपलाय जाईल, पंकजनं टिपलाय जाईल आणि बॅट्समनला संपलाय या इनिंग मधला खेळ.
थँक्यू. आता 3 बॉलमध्ये 3 हिट करायचे आहेत. 3 बॉल 3 हिट करावे लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विघ्नेश. विघ्नेशला विघ्न आणावं लागेल. 3 मोठे हिट. विघ्नराज आपण पाहतायत या मॅच वर राज करेल का लगातार 3 बॉलवर 3 षटकारांची आवश्यकता. पहिला 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 षटकार तर राहिलाय. अजून आणखीन 2 षटकार. थँक्यू. तुकाराम सर या विजयामध्ये विघ्न आणेल का आणि राज करेल का या मॅच वर? बिल्कुल साज बाज तास कमाल करेंगे विघ्नराज. आज कर पाएंगे क्या ये क्वेश्चन है. पण गाणं लावलं होतं आपल्या डीजे वाले भाई ने. बिल्कुल गाना बजा था. रिकॉर्ड बनेगा क्या? रेकॉर्ड बनणार. और रेकॉर्ड होते टूटने के लिए नए बनने वाले विक्रम असतात मोडण्यासाठी, नवीन विक्रम रचण्यासाठी. आणि तसा काय विक्रम झाला तर हा 3 चेंडूचा व्हिडिओ प्रत्येकाच्या व्हॉट्सअप वरती, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती हायलाइट होणार. हायलाइट होणार. मागचे 2 चेंडूवरती 2 षटकारांची आवश्यकता आहे. योगेश पाटील यांच्याकडे कॅच प्राइज आहे. अजून एक अजून एक अजून एक हायलाइट. लाईट 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 लाईव्ह लाईट षटकार. थँक्यू. त्याच वेळेला बघतो मॅच रंगलेला सर आपण बघतोय सन्माननीय दिलीपजी पाटील, दिलीपजी काशीनाथ पाटील आणि त्यांच्या जोडीला वसंतजी पाटील यांचं देखील शुभागमन झाले. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि येणाऱ्या चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. राकेश मेहर जे संघ मालक आहेत 500 रुपये किसन पाटील यांच्याकडनं आले आहेत. आणि मॅच रंगात आणि या षटकारासाठी 200 तर अगोदर आलेत. पण मॅच काय झालंय नितीन? पहिलाच मॅच आहे. जबरदस्त काही जबरदस्त मॅच पाहायला मिळालाय. आता 1 बॉल 6 ची आवश्यकता. आणि नितीन मी ज्या वेळेला रनचे चालू झाला त्यावेळेला म्हटलं होतं हा ब्लॉकबस्टर आहे. हा ब्लॉकबस्टर. हा दोन्ही बाजूला ब्लास्ट होणार. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आणि 6 ची आवश्यकता. सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. त्यांच्या समवेत वसंतजी पाटील साहेबांचा शुभागमन होतोय. वेलकम सर. या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. 1 बॉल 6 ची आवश्यकता तुकाराम सर. नक्कीच. आणि मान्यवरांचं आगमन अशा वेळेला झालं ज्यावेळेला वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिला मॅच. बिलकुल ये तो सुरुवात आहे. आदेश यांनी सांगितलं होतं ये तो झाकी असली पिक्चर अभी बाकी आहे. एक 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 साला फक्त वेळ जाऊन देऊ नका. वेळेला महत्व द्या. रणजित आणि आपली टीम वेळेला महत्व द्या. जसं मी म्हटलं होतं जर तुम्ही वेळेला महत्व दिलं नाही तर वेळ तुम्हाला महत्व देणार नाही. समय जो हर समय को बदल देता है बस समय को थोड़ा समय चाहिए. नक्कीच दिलीपजी काशीनाथ पाटील आणि त्यांच्या जोडीनं आपण बघितलं तर वसंतजी पाटील यांचं शुभ आगमन होतंय. सर मोस्ट वेलकम आहे. आपलं वैतरणा ग्रामीण मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेवटच्या चेंडूवरती षटकार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज राकेश मेहर यांच्याकडनं जाहीर झालाय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. आणि मी म्हटलंय नितीन या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर व्हिडिओ व्हायरल होणार. व्हिडिओ व्हायरल होणार. इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती, सोशल मीडिया वरती या लाईकचा पाऊस पडणार. बघूया लाईक डिसलाईक. शेवटचा बॉल आहे. एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही टीम साठी येईल. टाळ्यांचा गजर. शेवटचा बॉल. आता वेळ थोडासा चाललाय. थोडा वेळ चाललाय. आता गेलेला वेळ कोणाचा चांगला निघून गेलाय नितीन? नक्कीच नक्कीच. रुको भाई रुको सांगत होते एकंदरीत गोलंदाज मात्र एकदम खेळपट्टीपर्यंत पोहोचला होता. नाही त्याला ग्रीन सिग्नल आला होता. तो धावला होता. गाडी सुटली होती. गाडी सुटली. बघूया गाडी सुटले. 1 बॉल 6. 1 बॉल 6. डॉट बॉल. कारण पंचाकडनं काही इशारा नाही आहे. इशारा नाही आहे. बघूया मॅच संपल्या का पंच ऑफिशियल आपली घोषणा करतील. बघू पंच इशारा करतील आपला. पंच सांगतील येस
अभी थोड़े बाकी है बाबा, टेंशन वाला सीन है, सस्पेंस बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, अभी आखरी गेंद का खेल बाकी है. आय थिंक काय मॅच झालाय, जबरदस्त मॅच. जबरदस्त मॅच. ज्याप्रमाणे दिमागदार सुरुवात झाली त्याचप्रमाणे पहिला मॅच काही रफ अँड टफ पाहायला मिळाला. पैसा वसूल मॅच. तिसरे पंच पाहणी करतील, तदनंतर खूप महत्वाचा चेंडू आहे, कोणाच्या बाजूने हा रिझल्ट असेल. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात या सर्व गोष्टी आणि निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. आणि पंचाकडे इशारा आला, इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचाने पाहिलं, न्याहाळलं आणि पण जबरदस्त मॅच. काय फाईट विघ्नराज यांनी या मॅच मध्ये आणलेली होती. आणि बॅटिंगला क्रमांक काय होता विघ्नराजचा? 10 था, लेकिन 10 का दम उन्होंने दिखाया था. जबरदस्त मॅच. चला नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता मात्र कुठल्याही प्रकारचा विळंब होणार नाही याची दक्षता आपण घ्या. चला क्षेत्ररक्षण करणार टीम लगेच लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरेल. जबरदस्त मॅच संपला आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सामनावीर एकच नाव आहे, एकही नाम, जिसका नाम मिस्टर नागेश पाटील. चला नागेश पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच. चला नागेशजी पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी राहिली त्यांची. 34 धावांचं योगदान, तदनंतर 3 विकेट्स त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाल्यात. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली. चला नागेशजी आपण या मॅन ऑफ द मॅच. चला नागेशजी आपण या मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची मोमेंटोज ट्रॉफीज दिली जाईल. योगेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज नागेश साठी आलाय. नागेश आपण या. आदरणीय सन्माननीय दिलीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. नागेश काही जबरदस्त बॅटिंग केली, 34 धावांचं योगदान, तदनंतर 3 विकेट्स. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नागेश काही जबरदस्त कामगिरी राहिले. आदरणीय सन्माननीय दिलीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफीज मोमेंटोज देणार आहोत. तदनंतर 200 रुपयाचा कॅश प्राइज योगेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून